डोंबिवलीमधून प्रियंका आपल्यासोबत आहे, ठाण्यात स्वरदा आहे आणि नागपूरहून तुषार आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडे जाऊन यात्रेचे रंग जाणून घेऊया। प्रियंकाकडे जाऊया सुरुवातीला। प्रियंका, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? पूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे। कोपिनेश्वर मंदिरापासून निघालेली ही सगळी जी शोभायात्रा आहे ती आता गडकरी रंगा येथे जाऊन समाप्त होणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या शोभायात्रेचा उत्साह जो तो ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राजभरसह स्वरदा वाघुले, एबीपी माझा, ठाणे। तर स्वरदाकडे आपण जाऊया। स्वरदा ठाण्याहून आपल्या सोबत आहे। स्वरदा, ठाण्याला आता यात्रेला सुरुवात होते। ठाण्याच्या या यात्रेचं तुषारकडे जाऊया, नागपूरला। तुषार, नागपूरमध्ये कसं वातावरण आहे? तिकडच्या यात्रेचं यावेळेचं वैशिष्ट्य काय असेल तुषार? दीपक, नागपूरच्या शोभायात्रेचं यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या प्रकारे देखावे साकारण्यात आले, मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागपूरकरांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे। वेगळं वातावरण, एक वेगळा संकल्प घेऊन नागपूरकर रस्त्यावर उतरले। तसेच नागपूरकर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उतरलेले आपण बघू शकतो की मागच्या 1 तासापासून ते या शोभायात्रेमध्ये पायी चालत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की ही शोभायात्रा सध्या 8 रस्ता चौकामध्ये आलेली आहे। तात्या टोपे नगर मंदिरापासून जेव्हा ही शोभायात्रा सुरुवात झाली होती तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि आपण त्यांना विचारूया। थेट लाईव्ह आहे, आपण तुम्ही थेट लाईव्ह आहे। महाराष्ट्राच्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो आणि हे वर्ष सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा असो अशा प्रकारची श्रीरामांच्या चरणी मी प्रार्थना देखील करतो। एक नवीन सकारात्मक ऊर्जावान वातावरणामध्ये नागपूरची सुरुवात झाली, नागपूरकर रस्त्यावर उतरले। निश्चित ही ऊर्जा आहे, कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर 500 वर्षानंतर पुनर्निर्मित झालं आहे आणि त्याचा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय। आणि निश्चितच ज्याप्रमाणे त्या विजयाची गुढी ही भारतात उभारली गेली, त्यांच्याच आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात तशीच गुढी भारतात आणि महाराष्ट्रात उभी आहे। नागपूरचं सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आहे, ते मागच्या अनेक वर्षापासून ही परंपरा जोपासत आहे आणि वर्षानुवर्ष ही लोकांमध्ये जे सहभागांची संख्या ती वाढत आहे। संदीप जोशींच्या नेतृत्वात सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ही एक अतिशय भव्य अशी शोभायात्रा काढली जाते आणि नागपूरकरांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। म्हटला प्रश्न, काय विजयाची गुढी कशा प्रकारे राहील? विजयाची गुढी कशा प्रकारे राहील? उंचच उंच असेल। आपण बघू शकतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, ते देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। तुम्ही जर का तिकडे दूरवर नजर टाकली तर मोठ्या संख्येने नागपूरकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। साधारण 2 किलोमीटर पर्यंतची ही लांबच लांब शोभायात्रा आहे। वेगवेगळे आकर्षक देखावे यामध्ये सादर करण्यात आलेले आहेत। सोबतच पारंपरिक जे आपले वाद्य आहे, ढोल ताशा असेल, लेझिम पथक असेल, ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच जे पारंपरिक खेळ आहे त्यामध्ये दांडपट्टा असेल किंवा मैदानी खेळ असेल ते देखील इथे पाहायला मिळते। आखाडे असेल ते देखील इथे पाहायला मिळते। आणि महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण शोभायात्रेच्या माध्यमातून नवीन वर्षाची एक सकारात्मक सुरुवात आपल्याला नागपूरमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। दीपक, खरं नागपूरकरांचा उत्साह आपण पाहिला तुषार। आणि आता आपण जाणार आहोत डोंबिवलीमध्ये। प्रियंका आहे आपल्यासोबत। प्रियंका, डोंबिवलीकरांचा उत्साह काय सांगतोय? दीपक, डोंबिवलीकरांचा उत्साह तू पाहतोयस आणि डोंबिवलीकरांसोबतच कलाकारांचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतो। या ठिकाणी कलाकार या शोभायात्रेमध्ये अगदी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी सुद्धा ढोल ताशाच्या गजरात, ढोल ताशाच्या आवाजावरती त्यांनी सुद्धा ताल धरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तेव्हा उत्साह खूप आहे। आणि आता माझ्या मागे देखील आपण बघतोय ढोल पथकाचं वादन सुरू झालं। आपण ती एक झलक देऊया प्रेक्षकांना आणि मग पुढे जाऊया।